सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 7. श्री भगवान वाच. मया सक्तमनाः पार्थ योगयुज्जन्मदाश्रयाः असंशय समग्र मा यथा ज्ञाशा शीतजुष्णुं ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिद वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा निहन्भूयो ज्ञात्मन्यविशेषते. ऐका मग तो अनंतो पार्था ते असे म्हणितो. पैगा तो योगयुक्त झालाशी आता मज सम्रागाते जाणीशी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशे. इथं विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणवेची नि डोळे जैशी तिरी नाव न ढोळे टेकली साती तशी जाणीव जिथणारी घे. विचार मागुता पावली निधे तर्कू आयनीने घे अंगी जयाच्या. अर्जुना तया नामज्ञान एरा प्रपंच हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता अज्ञान अगे हारपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. जेने सांग तयाचे बोलणे खुंटे एक तयाचे व्यसन टोटे हे जाणणे माने मोठे उरोने दी. ऐसे वर्म जे मूड ते खिजेल वाक्य रूढ जेने थोनेनी पुरे कोड बहुत मनीचे. मनुष्याना सहस्रेषु क्वचिदहती सिद्धये यततामपि सिद्धांना कशिन्यमावेति तत्वतः. पैगा मनुष्याचिया सहस्रा माझी विपायलेचिया इथ दिवसा तैसे या दिवसी करावसा. माझी विरळा जाणे दैसा भरलिया त्रिगुणा आ तो एक एको चांगू अर्जुना निवळणी की जे सेना लक्षवरी. की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजयश्रीच्या पाठी एकची बैशे तैसे आस्तेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी. परिप्राप्तीच्या पैलतीरी विपायला निघे म्हणून सामान्य गा नव्हे हे सांगता होईल गोठी गा आहे. परिते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत एके. भूमिरापो नलो वायुः मनो बुद्धिरेव च अहंकारं इति नेभिन्ना प्रकृतिरदां. तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि येते प्रकृती म्हणिजे जे अष्टधा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे ये स्तव. हे अष्टधा भिन्न कैशी ऐसा ध्वनी धरीशी जरी मानशी तरी तेची गाता परीशी विविंचना. आपते जगगण महे मारुत मन बुद्धिहंकार हे भिन्न आठो भाग. अपरे यत्नितस्त्व या प्रकृती विधिन्मे पराम जीवभूत महाबाहो एदं धार्यते जगत. या आठाची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. जे जडा ते जीववी चेतनेने ते चेतवी मना करवी मानवी. शोकमोहे पैलुद्धीच्या अंगी जाणणे ते जे जवळीके करणे त्या अहंकाराचे विधाने जगची धरीजे. एतदोन्निनी भूतानि सर्वाणि तयुषधारय अहंकृत शस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. ते सूक्ष्म प्रकृती कोंडे जे स्थूळाच्या अंगाघडे तैभूत सृष्टीशी पडे टाकसाळ चतुर्विध ठसा उमटो लागे अपयसा मोला तरी सरिसा परिथरची आनाना. होती 84 लक्ष थरा एरा मिती नेने जे भंडारा
भरे आदिशून्याचा गाभारा निनयाशी एके एक तुके पाच भौतिक पडती बहुस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी जे आखोनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माचे व्यवहारी प्रवर्तू धावी हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परी असो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं खिजे आणि प्रकृतीत व माझ्या ठाई बिंबे इथं आन नाही म्हणून आधी मध्यवसान पायी जगशी मी मताः परन्तः न्याय इच्छन्दास्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्त सूत्रे मणिगणायुवम् हे रोहिणीचे जड तयाचे पाहता येई जे मुड ती रश्मी नव्हती केवळ होय ते भानो तयाची परी किरटी या प्रकृती झाली सृष्टी जै उपसारोणी की जे लठी तैमीची आहे ऐसे होय दिशेन दिशे हे मजची माझी असे मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणे सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्यांभ्यतरी रसो हमत्यसु कौन्तेय प्रवास्मि शशी सूर्ययोः प्रणः सर्ववेदेषु शब्दः खे पुरुषनुषु पुण्यो गन्धः पृथिव्याच्च तेजसास्मे विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपस्वास्मि तपस्वीषु म्हणून उदरी रसू का पवनीज स्पर्शू शशी सूर्योज प्रकाशो तो मीची झान तैसाची नैसर्गिको शुद्धो मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दो वेदी प्रणवो नराच्या ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पुरुष मी हे तत्व बोरिजत असे अग्नी ऐशे आज तेजी नामाचे आहे कवच ते परते केली असाच निज तेजे तेमे आणि नानाविध योनी जन्मोने भूते त्रिभुवनी वर्तत हासी जीवने आपलाल्या एके पवनाची भीती एके तृणास्तव जिती एके अन्नाधारे राहती जडे एके ऐशे भूतप्रीती आनन जे प्रकृती वशे दिशे जीवन ते आगवा ठाई अभिन्न मिची एक हे जन्मा सर्वभूतांना विधी पाळता सनातनं बुद्धिमतास्म्यस्मे तेजस्तेस्विनामहं बलं बलवता चाहं कामरागविभाजितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ पै आदीचे नियमसरे विरुडे गगनाचे अंकुरे जयंती गिडी अक्षरे प्रणव पीठिशी जवहा विश्वाकार वशे तव जे विश्वाची सारिके दिशे मग महाप्रलय दशे काहीच नव्हे ऐशे अनादीचे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातडी तुझ देईजत असे मग उघड करुणी पांडवा जै हे आनिशी सख्यची गावा तैयाचा उपयोग बरवा देखशील परी हे अप्रासंगिक लाप आता असी तू बोलो सापेक्ष जान तपियाच्या ठाई तप ते रूप माझे बडिया माझी बड ते मी जान ढड बुद्धीमध्ये केवळ बुद्धी ते मी भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम जेणे अर्थास्तव धर्म थोरू होय एरवी विकाराचे नि पैसे तरी किर इंद्रियाची ऐसे परिधर्माशी ओखाणे जावे निधी जो अप्रवृत्तीच्या आहाटा सांडोनी विधीची निघे वाटा देवीची नियमाचा दिवठा सोये चाले कामो ऐसिया ओझा प्रवर्त म्हणून धर्माशी होय पुरते मोक्षतीर्थाचे मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवाच्या मांडवी
कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेशी पालवी, अपवर्गी टेके ऐसा नियम तू का कर्दपू, जो मुताया विजरूपू तो मी म्हणे बापू. योगियाचा हे एकेक किती सांगावे, आता वस्तू जातीची आघवे, मजपासून जाणावे विकारले असे. ये चैव सात्विका भावा राजसास्ता मसाह्ये मतं एवेन्तिता देन त्वत्वेषु मे महे. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. ते हे झाले तरी माझ्या ठाई, तरी तया माझी मी नाही. जैसे स्वप्नी ही डोहे जागृतीनं बुडे, जैशी रसाचीच सुघट बीजकणिका घनवट, परिते स्तव होय काष्ट अंकुरद्वारे. मग तया काष्टाच्या ठाई सांग पा बीजपण असे काही, तैसा मी विकारी नाही. जरी विकारला दिशे पै गगनी उपजे आभाळ, तरी तेथ गगन नाही केवळ, अथवा वाडी होय सलिल तेथ अभ्र नाही. मग त्या उदकाचे आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिशे, ते विजू माझी असे सलिल आई. सांगे अग्निस्तव धूम होय, तिये धुमी काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे. त्रिभिन् गुणन्मये वैरोभ्य सर्वमिदं जगत्, मोहितं नाभिजाता जानाति मामेभ्यः परं यम्. परी उदकी झाली बाबुडी, ते उदकाते जैशी झाकोडी, कावयाची आभाळी आकाश लोपे. हा गा स्वप्न लटिके म्हणोये, परी निद्रावशे वानले होय. तवा आठवू काय देता हे आपण प्या, हे असो डोळ्यांची बळदरचे, तिने देखले पण डोळ्यांचे न गिळजे काही. तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड उडवली जीवनिका जैसे, अनवने भूते माते नेनती. माझीच परी मी नव्हती, जैशी जळाची जळीन वरती मुक्ता पडे. पै पृथ्वीचा घटुकीजे सवेची, पृथ्वीशी मिळे तरी मिळ विजे. एरवी तोची अग्निसंगे शिजे, तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व, हे माझेची किरव्यव. परी माया योगे जीवदशे आले, म्हणून माझेची मी नव्हती. माझेची मज ओळखती, अहमता भ्रांती विषांद झाले. दैवी एषा गुणमयी मम माया दुरस्तया, मामे वै प्रपद्यन्ते मायमेता तरन्ति ते. न मादुषन्ति नो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः, मयायापः तज्ज्ञाना असुरं भावमाश्रिता. आता महदादी हे माझी माया उतरवणी धनंजया, मी होई जे हे आया कैसेनी हे. जे ब्रह्मांड चळाचा आंधळा पाहलिया, संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूताचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्तारोणे ओवे चढत काळ कळीनेचेही वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडे. जे गुणधनाचे ऋषीभरे भरली मोहाचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमाची. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तडपत महामीन. जेत प्रपंचाची वळणे कर्माची ओव्हाणे, वरी तदावती ओसाणे सुखदुःखाचे. रतीच्या विटा आदळली कर्माच्या लाटा, जेथ जीव फेन संगटा सभ्य दिशे. अहंकाराच्या चढिया वरी
मदत्रयाचिया उकळिया जेथ विषोमीच्या आकळिया लाड घेशे उदयास्ताचे लोंढे पाडित जन्मवर्णाचे चोढे जेथ पाच भौतिक उडवडे होती जाते समूह विभमना मासे गिळताती धैर्याची आमिषे तेथ देहडे वो तवर्षे अज्ञानाचे भ्रांतीचे कडुडे रेविले आस्तीचे निघाडे रजगुणाचे निखडाडे सर्व गाजे तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपुना जाड किंबहुना हे दुवाड महा नदी पै पुनरावृत्तीचे निवडे झळंबती सत्यलोकीचे हुंडे गाये गडबडती धोंडे ब्रह्मगोडकाचे तया पाणीयाचे वहिलेपणे अजूनी न धरती उभाणे ऐसा महापूर हा कवणे तारिजेल गा एत एक नवला हो जो जो किजे तरुण पावो तो अपावो होय ते एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाचे शुद्धचे नाही एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळले एकी वेदत्रयाची सांगडी घेतल्या अहंभावाची धुंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले एके वयसेचे झाड बांधिले मग ममनाथ्याची कासे लागले ते विषय मगरी सांडिले चघडोनिया आता वाढव्याच्या तरंगा माझी मती भ्रमाचा जरंगा तेने कवडे जाती दाती पैघा चहूकडे आणि शोकाचा कडा पडत क्रोधाच्या आवडती दाटत आपदा गिधी चुंबी जात उधवला ठाई मग दुःखाचे निवरटे बोंबले पाठी मरणाचे रेवे रोवले ऐशे कामाचे काश लागले ते गेले वाया एकी क्रियेची पेटी बांधणे घातली पोटी ते सर्व सुखाच्या कपाटी शिरकोणी ठेले एके मोक्षी लागावयाची आशा केला ब्रह्मवाहतकाचा भरवसा परिते पडिले वडसा विधिनिषेधाच्या जेथ वैराग्याचे नावरी गे विवेकाचा तांगान लागे वरी काही तर योगे तरी उपाय तो ऐसे तरी जीवेची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कसया सारिखे बोलणे म्हणावे पा जरी अपत्यशील व्याधी कडे साधूशी दुजनाची बुद्धी ही रागी सांडी सिद्धी आली साते जरी चोरा सभा दाटे अथवा मिनागळ गोटे नातरी भेंडा उलटे विवशी झरी पाडस वाघुर कराडी का गंगे मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव म्हणून यागा पंडूसुद्धा जैशी सकामान जिनवेची वनिता देवी मायामय हे सरिता न तरावे जीवा एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीच थडी सरले माया जड जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे काशे गाडे जया आत्मनिवेदन तराडे आकळले जे भावाचे ओझे सांडवणे विकल्पाच्या झुकावणे अनुरागाच्या निरुता होणे पाने ढाळ जया एकताच्या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिला तिरा जे भले जे ते परतीच्या बाबी सेलत स्वभावाचे निथावे पेलत मग निघाले अनकडीत निवृत्ती तटी येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी भक्त विपयले वस नाही चतुर्विद्या भजतेत्मा जनाः सुकृतिनो जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषते
प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थः स च मम प्रिया. जे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा, ते वेळी नियमाचे वस्त्र ना आठवे, पुढील अधोगतीची लाजणे नव्हे. आणि करिता ती जे न करावे, वेदू म्हणे पाहे पा शिराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थो आगवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामीचे राजविंदे, अहममतेचिया जल्पवादी, विकारातराची मांदी मिळवणिया. दुःख शोकाच्या घाई, मारिलियाची शेवी तेचे नाही, हे सांगावया कारण काही. जे ग्रासिले माया, म्हणून ते माते चुकिले, एक चतुर्भुज मज भवले, तेही आत्महित केले वाढते गा. तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा. तेथवा अर्थ तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणाव्या लागी भजे, तिजेनी तिजे इच्छिजे अर्थसिद्धी. मज चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एकूप आहे ज्ञानीय जो. जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदाभेदीचे कडसळसे, मग सीमीची झाला समरशे, आणि भक्त युतेचे परी अनेकाची दिठी नावेक. जैसा स्फटिकूची आवासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारेपणा वेगळे नुरे, ते भी भक्त हे पैजना सरे. जरी क्याला जरी पवन हालवणी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे. ऐसे जैसे हे जैसे तैसे शरीरी हनकर्म, तो भक्त ऐसा गमे, परी अंतर प्रतिती धर्म मीची झाला. आणि नाना चेने उजिलेपणे, मी आत्मा असे तो जाणे, म्हणून मी तैसेचे म्हणे. उचमळला साता हा जीवा पैलकडीली कुणे, जो पाहुणे वावरो जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. उदारा हा सर्व हे ते ज्ञानी, त्वान्मय मतमः अस्थिता सहे युक्तात्मा, मामेवानो तमागतिम. म्हणून आपल्याल्या हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त हंबे, परिमीची करी वलंबे. ऐसा ज्ञान्या एक पायपा धृतीची आशा, जगधेनुषी करतशे फासा, परी दोरे विणावा कैसा वत्सलाचा बळी. काजे तनुमन प्राणे, ते अनेक काहीच नेणे, देखो तया ते म्हणे हे माय माझे, ते येणे माने अनन्यगती. म्हणून दीन तसेची प्रीती, तया लागे लक्ष्मीपती बोलिले साचे. हे असो मग हनितले, जे का तुझ सांगितले, तेची भक्त भले पडियंते आम्हा. परी जाणून या माते, जे पाहू विसरले मागोते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडा उठेले, तैसे अंतकरण कुहरी जन्मले. जयाची प्रीती ती गंगा मज मिनली, तो मी हे काय बोले फार करो. एरवी ज्ञानिया जो म्हणिजे, तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय किजे न बोलणे बोलो. बहुना जन्मनां मते ज्ञानवा प्रबंधते, वासुदेवः सर्वमिति सः महात्मा सुदुर्लभः. जे तो विषयाची दाट झाडी, माझे काम क्रोधाची साकडी, चोखवणी आला पाडी सदा सणेची आ. मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा आटा डावलोनी, आणि जन्मशताचा होतवना, देवीची आसेची नलवे तेची वाहना, तेचा फळ हेतूचा उगाना.
कवनो चाळी ऐसा शरीर संयोगाची राहते, माझी धावता सडी आयते, तव कर्मक्षयाची पाहते. पहाट झाली तैसेच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तीत साम्याची वृद्धी उघडली, तयाचे दिठे ते वेळी जयाकडे वास पाहे, तेविता मीच एक आहे, अथवा निवांत जरूर आहे, तोही मीची तया हे असो अनेक काही, तया सर्वत्र मी वाचवणे नाही, जैसे सबाय जळडोही बुडालिया घटा, तैसा तू मज भितरी मी तया तू बाहेरी, हे सांगजेल बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे या बरे, हो देखे ज्ञानाची वाखारी, नेने सरेलेनी करी आपो विश्व, हे समस्त ही श्री वसुदेव, ऐसा प्रतिरसाचा उतला भाव, म्हणून भक्ता माझी राव, आणि ज्ञानिया तुझी जियेची प्रतितीच्या वाखारा, पांडू होय चराचरा, तो महात्मा धनुधरा दुर्लभ हाते, धीर भोवत जोडती किरोटी, जयाची भुजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषांद झाले, आमे स्तही हतज्ञानाः प्रबंधन्तेन स्वदेवताः, ततं नियमा मास्ताय प्रकृत्या नियंताः स्वयं, आणि फळाच्या हवा हृदयी काम झाला रिघावा, की तयाची घासणी दिवा ज्ञानाचा गेला, असे उभयता अंधारी पडिले, म्हणून पाशीसे माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवंता तरा, आधीच्या प्रकृतीचे पायिक घरी भोगा लागे तवर मग तेने लोलुतपणे वे कौतुक कैसेनी भजते, कवणी तिया नियमाबुद्धी, कैसिया हण उपचार समृद्धी, कार्पण यथा विधी विहित करुणे, यो यो यां तनुं भक्ता श्रद्धया चिन्तुमिच्छन्ति, तस्य तस्यांचला श्रद्धा तामेव विद्याम्यहम्, पैजो जिये देवतांतरी, बजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी, देव देवी मीची पाही, हाई निश्चयल त्याशी नाही, भाव ते ठाई वेगळाला हरी, संतया श्रद्धया युक्त शाराधना इनते लभते चहदता, कामान्य एव विहितान्यहिता, मज तया श्रद्धायुक्त ते तिची आराधना जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वतो लागे, ऐसे जेने जे भविजे ते फल तेने पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव, अंत हेतु फलं तेषा तदर्थ्यमेधसाम, देवान् देव यजो यान्ति मदक्त्वा याति मामपि, परी ते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निगती, म्हणून इत फळा पावती अतवर्त, किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन, हेर फळ भोगतो स्वप्न नाव घरी दिशे, हे असं पर्वते मज हो का आवडते, परी यदी जो देवता ते तो देवत्वासे जिये, हेर तनुमन प्राणी जे अनुसरले माझे चेनी वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती, अव्यक्त व्यधिर्मापात्र मन्यन्ते माम बोधिया, परं भावं न जानतो मां एवं अनुक्तो मम, परी तैसे न करीशी प्राणिये, वाया आपुल्या हिती वाहिये, जे पोहता ती पाणीये, तुळहाता चेने नानामृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा कावज मिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे तिलरोधकाते, हे ऐसे कसया करावे,
जे अमृतीही रिघोनी मरावे, ते सुखे अमृत होऊनी का नासावे. अमृता माझे तैसा पडे तुझा, पांजरा साळवंडोनिया धनुर्धरा. पाप्रती ते पाखे दिगंबरा गोसाविया व्हावे. जेत उचाम होलेनी पवाडे, सुखाचा पैसारा जोडे. आपुलेनी सरवाडे उडो ऐसा, तया निरुपमा मापका सुखावे. मज व्यक्त व्यक्त का मानावे, सिद्ध सदा का निमावे. साधना वरी परिहा बोला घवा, जरी विचारी जतसे पांडवा. तरी विशेषे या जीवा न चोजवे गा. नाहं प्रकषाः सर्वस्य योगमाया समावृता. मोह नाभिजानीते लोको मां व्यवहं. काजे योगमाया पडवडे, हे झाले आहाती आंधळे. म्हणून प्रकाशाचे निदेह बळे, न खेळ दिखती माते. एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे. पाहे पालवन जळरसे, रहितो आज हे. पवन कवनाचे न शिवेची, आकाश केन समाहेचे. हे असो एकमेचे विश्वी आहे. वेदा समतिदान्ये वर्तमानानि अर्जुन. भविष्याने च भूतान्ये वेद न कशनं. जेथ भूते जे अंतरतिली, ते मीची होऊनी ठेली. आणि वर्तता जे तुली, ते मीची. का भविष्यमाने जे किही, ती मज वेगळी नाही. या बोलची रवी काही, होय न जाय दुराच्या सापाशी. डोंबावळीया नागवहाळ हैसी, सांख्या न करवे कुहाशी. देवी हुदासी मिथ्यत्वे, ऐसा मे पंडुसुता. अनुन्युत सदा सता, या संसार जो भूता. तो अन्याय बोले तरी तेची आता. थोडीशी गोटी सांगितली परियेशी, जेत अहंकार तनुषे वालंब परी पडिले. इच्छा द्वेष समर्थना, द्वंद्वमोहे न भारत. सर्वभूतानि समोह सर्ग, याती फंतप. जिथा इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामेची तारुण्य आली. तेथे द्वेषशी मांडली वराडिक, तया दुवास्तव जन्माला. ऐसा द्वंद्वमोह झाला, मग जो सो सहाजियाने वाढविला अहंकारे. तो दुतीस सदा प्रतिकुडू, निमाही नागवे सडू. आशा रसे दोदलू जळा नासाता. असंतुष्टीची या मंदिरा, मुक्त होणी धनुर्धरा. विषयाचे ओरा विकृतीशी, जेणे भावशुद्धीची वाटे. विखरले विकल्पाचे काटे, मग चिरिले हाटे अप्रवृत्तीचे. तेने भूते भावेन भावली, म्हणून संसाराची आडवा माझी पडिली. मग महादुःखाची घेतली दांडेवरी. हे शांत तगतन पाव, जनांना पुण्यकर्मनाम. ते दंडमोहनिता भजते मादृढ नता. ऐसे विकल्पाचे वायाने, काटे देखोनी सनाने. जे मती भ्रमाचे पासावणे, घेतीचे ना उजू एकनिष्ठाची पावली. रगडुनी विकल्पाच्या भाली, महापातकाची सांडली आठवी जे. मग पुण्याचे धावा घेतले, आणि माझी जवळीक पावले. किंबहुना ते चुकले वाटवया. जरा मरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये. ते ब्रह्मं तदिन्दुः तन्यजात्मा कर्मचाहिलम्. एरवी तरी पार्था, जन्ममरणाची निमे कथा. ऐशिया प्रयत्नाते असता ही जयाची. दया तो प्रयत्नाची एके वेळे, मग समग्र ब्रह्मे फळे. जया विकले निरसुगडे पूर्णतीचा, ते वेळी कृतकृत्यता जगभरे.
तीत अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे म्हण ऐसा अध्यात्म लाभतया योगगा धनंजया भांडवल जया उधमी मी तया ते साम्याचे वाडी एक्याचे साधे कुळवाडी तीर्थभेदाची आदवाडवाडी निर्जेतया साधी भूतादिव दैवत्मा साधी अज्ञानचये विदुह प्रयाणकालेश त्मा ते विदुयुक्तचेतसाः इति श्रीभगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगे नाम सप्तमोऽध्याय जिहे साधिभूतामा ते प्रतितेचे निहाते धरुणी आदी दैवाते शिवतले गा जया जाणिवेचे निवेगे मी आदी यज्ञ दृष्टिरिघे ते तनुचे निवियोगे इह येनोती एवी आयुष्याचे सूत्र विघडता उताशी उमटे कडाडता काय न मर तया हि विता युगांतो नव्हे परिणेने कैसे पैगा जे जोडोनी गेले माझ्या अंगा ते प्रयाणीची आलग बघा न सांडितीचं माते हिरवी तरी दान ऐशे जे निपुण तिचे अंतकरण युक्ती योगी त्यावये शब्द कुपितके तडी वेची अवधानाची अंजुळी जे नाविका अर्जुन ते वेळी मागाची उता देत तदा ब्रह्मवाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे महकते हाती परिमुळे गावार्जिने सहज कृपा मदानिळे श्रीकृष्ण द्रुमाशी वचन फळे अर्जुन श्रवणाची खोडे अवचित पडिले ती प्रमयाची हुका वडली की ब्रह्मरसाची सागरी कडी केली मग तैशेची का गुडिली परमानंदे देणे बर्वे पुणा निमाले अर्जुना उन्मेषाचे डहाळे घेता ती गडाळे विस्मयात्मताचे त्या सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाये वाकुलिया उदयाच्या जीवी गुदखुलिया होत हाते ऐसे वर्षेशी बरवा सुख जाऊ लागले फावा तवर स्वदाची हवा लाहो केला जडकरी अनु मानाचे ने कर्तळे घेऊन ते वाक्य पुढे प्रतिते मुखे एक वेळे घालू पाहे तवा विचाराच्या रसना न दाटते वरी तुझ्या दशने न फुटते ऐसे जाणणे स्वद्रापती चुंबीची ना मग चमत्कारला म्हणो ये जडीची मा तारंगणे कैसा झाकविलो असलगपणे अक्षराचे ने ये पदे नव्हती पुडिया गगनाची घडिया इथं आमुच्या मती उडलिया थावणारे निचे हे आधी वाचोने जाणावेचे की गोटी ऐसे जीवी कल्पोने किरटी तिया पुन्हा रपी केला दृष्टी यादवेंद्रा मगा विनविले सुभद्रे हा हो जिहे एक वाटे सातही पदे अनुष्ठी हे नवले हाती हिरवी अवधानाचे ने वहिले पुणे नाना प्रमयाचे उगाने काय श्रवणा आचे अंगवणे बोलवला हाती परी तैसे हे नव्हेची देवा देखिला अक्षराचा मेळावा आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला आनाचेने गवाक्षरारे बोलाचेने शमी जिवंतरे पाहिना तव चमत्कारे अवधान ठाकले देवीचे अर्थची चाड मजा आहे ते सांगताही वेळ नसाहे म्हणून निरोपण लाहे की जो देवा असा मागेला पडताळा घेऊन पुढावी प्राय दृष्टी सुने देवीची माझी शिरवणी आरती आपुली कैचे पुसते पाहे पा जाणे व आविडेचे तरी लागून दे शिव हिरवी कृष्ण हृदयाशी खेव देव सरला अहो श्री गुरुचे जई पुसावे तई येणे माने सावध व्हावे हे एकची जाणे आगवे सव्यासाची आता तया ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजय आवडले पुणे सांगेल कैसे
ते अवधान द्यावे गोटी बोली जेल नीट महाटे जैशी कानाचे आधी दिठे उपयोगा जाये बुद्धीची जीवा बोलाचा ना चाकता गावा अक्षराची आंबा इंद्रिये जिदी पायी पा मारतीचे गड गणाग्निशी किर वाटले परिमळे वरी वरच्या वरवा काही डोळे सुके नव्हती तशी दिशेचिया हवावा इंद्रिये करीती राणीवा मग प्रमयाची आगावा ले साजाईचे ऐसेने नागरपणे बोलणे मे ते बोलणे एक ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचित या भावार्थ दीपिकाया सप्तम अध्याय. महाराज की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.